सर्व महापुरुषांना आणि बहुजन महापुरुषांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून आज बहुजन समाज पार्टीच्या वतीनं अहिल्यानगर या ठिकाणी माता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत। माता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करत असताना माता अहिल्यादेवीनं बहुजनांसाठी अनेक क्रांतिकारी उपाययोजना राबवल्या, कल्याणकारी योजना राबवल्या आणि म्हणून बहुजनाचं त्यावेळी चांगल्या प्रकारचं नियोजन झालं होतं। बहुजन समाज पार्टी ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा असून सुद्धा या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माता अहिल्यादेवीचा एकही पुतळा नाही ही खेदाची गोष्ट आहे आणि म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीनं या अहिल्यादेवीचा पुतळा या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शहराच्या वतीनं आणि महानगरपालिकेच्या वतीने तयार व्हावा, मोठा पुतळा तयार करण्यात यावा अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मागणी करीत आहे। आणि बहुजन समाज पार्टी ही अहिल्यादेवीच्या समतामूलक समाज विचार रचनेवर आधारित मागणी करीत असून अहिल्यादेवीनं बहुजनांसाठी काम केलं होतं, परंतु आज अहिल्यादेवीचं नाव घेऊन BJP आणि दुसऱ्या मनोवादी पार्ट्या ह्या फक्त मतदान लाटण्यासाठी बहुजनांना एकत्र घेऊन काहीतरी वेगळ्या विचाराचं राजकारण करीत आहेत, मताचा वापर करीत आहेत, मताचं मतदान घेत आहेत। परंतु बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माननीय काशीराम साहेब यांनी मंडल आयोग 1989-92च्या दरम्यान VP सिंगच्या काळात लागू केला आणि मंडल आयोग लागू झाल्यामुळे बहुजनांचं या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं कल्याण झालेलं आहे। माता अहिल्यादेवीनं बहुजनांसाठी काम केलं, ब्राह्मण व्यवस्थेच्या आणि मनुवादी व्यवस्थेच्या विषमतेवादी व्यवस्थेच्या विरोधात काम केलं, परंतु आज जी काही BJP आहे, RSS आहे, ही लोक मताचा वापर करून फक्त ज्या अहिल्यादेवीनं ब्राह्मणांच्या विरोधात काम केलं होतं त्याच ब्राह्मण व्यवस्थेमध्ये, त्याच मनोवादी व्यवस्थेमध्ये BJPचे लोक आमदार वगैरे काम करतात आणि गोरगरिबांना आणि धनगर समाजाला फसवण्याचं काम करतात। त्यामुळे बहुजन समाज पार्टीच खऱ्याप्रमाणे अहिल्यादेवीचं आणि सर्व फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा पुढे नेण्याचं काम करीत आहे। खरी चळवळ ही बहुजन समाज पार्टीच करीत आहे आणि बहुजन समाजाच्या सर्व महापुरुषांचं कल्याण करण्यासाठी तसंच अण्णाभाऊ साठेंनाही भारतरत्न मिळण्यासाठी बहुजन समाज पार्टीच खऱ्या अर्थानं काम करीत आहे आणि म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जी काही चळवळ उभा आहे ही खरी बहुजनांची चळवळ आहे आणि BJP वगैरे जी काही काम करीत आहेत, RSSची लोक जे काम करीत आहेत ती अहिल्यादेवीच्या आणि विषमतेवादी व्यवस्थेच्या समतामूलक समाजाच्या विरोधात काम करीत आहेत। एवढंच बोलून मी थांबतो आणि माता अहिल्यादेवीला आणि त्या जयंतीनिमित्त मी लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।